कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान। समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू। बालछंदे 22 जन्मे, तुटली भवाब्धीची कर्मे। चंद्रार्क तारांगणे रश्मी, दान घेतला हरी। आज ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे, तो दिवस आहे। आणि आपण काल परवा स्पष्ट केल्याप्रमाणे सप्तशतकोत्तर रजत किंवा रौप्य म्हणता येईल अशा प्रकारचं हे वर्ष आहे, महोत्सवी वर्ष आहे। आणि आता आपल्याला त्या पद्धतीने संपूर्ण वर्ष अशाच प्रकारे साजरं करायचं आहे। तत्कालीन अनेक संतांचे समाधी सोहळे याच वर्षी येत आहेत। आणि हे करताना आपणाला जर कोणाचा आधार घ्यावा लागत असेल तर तो अर्थात नामदेवरायांचा, कारण नामदेवरायांनी समाधी प्रकरण लिहिलं आणि त्याच्यात या सगळ्या संतांच्या समाधी सोहळ्यांचं वर्णन केलेलं आहे। त्यामुळे नामदेवरायांचे हे फार मोठे उपकार आहेत आपल्यावरती, की त्यांनी अत्यंत तपशिलासह हे सगळं वर्णन त्या काळामध्ये समाधी चरित्रात लिहून ठेवलं। तर विद्वान लोकांचे आक्षेप आणि चर्चा वगैरे या गोष्टी चालायच्याच। पण काही जरी झालं तरी ज्ञानदेवांच्या आणि इतर संतांच्या या समाधी सोहळ्यांचं वर्णन करणारं सगळ्यात जुनं प्रमाण हे नामदेव महाराजांच्याच नावाने, नामा म्हणे या नावानेच प्रचलित आहे आणि वारकरी या प्रमाणाला मानतात। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा की ज्याप्रमाणे ज्ञानदेवादी भावंडांच्या समाधीची सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी आपण साजरी करत आहोत, त्याचप्रमाणे हे वर्ष म्हणजे यावर्षी नामदेवरायांच्या जन्माला 750 वर्षे पूर्ण झाली। म्हणजे तो सप्तशतकोत्तर सुवर्ण सोहळा होईल। गतवर्षी आपणाला कोविडमुळे फारसं काही करता आलं नाही, परंतु यावर्षी आपणाला पूर्णपणे हा सोहळा आपण जो बॅकलॉग राहिला आपला तो भरून काढायचा आहे। आणि त्यामुळं आपण या आजच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं एक चित्र आणि अर्थात नामदेवरायांचं चित्र लावलेलं आहे। आणि विशेषतः समाधीच्या चित्राबद्दल मी विवेचन करणार आहेच, वेगळ्या प्रकारचं आहे ते प्रचलित चित्रांच्यापेक्षा असो। परंतु अभंग जो घेतला मी आज निरूपणासाठी आणि नंतरचा आधार अर्थात आपण नामदेवरायांचा घेणार आहोतच, तो खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं स्वरूप काय आहे हे खुद्द ज्ञानेश्वर महाराजच सांगतायत। आणि हा जो अभंग घेतला तो त्यांचं बालछंद नावाचं एक प्रकरण आहे, गाथेमध्ये तुम्हाला सापडेल। आणि त्याच्यामध्ये या ओळी अवतीर्ण होतात। आणखीनही काही ओळी त्याच्यामध्ये आहेत, त्यानंतर मी सांगेन तुम्हाला। तर काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, की ज्ञानेश्वर महाराजांनी दान मागितलं परमात्म्याकडं, विठ्ठलाकडे मागितलं दान, आणि विठ्ठलाने ते दान त्यांना दिलं। कशा प्रकारचं दान आहे ते, तर हे समाधीला बसण्यापूर्वी, समाधी घेण्यापूर्वी त्यांनी परमात्म्याकडे मागणी केली आणि त्यानुसारच पुढे समाधीचा प्रसंग घडला। हे सगळं नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे। समाधी बैसला निर्वाण, लक्षात घ्या, ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान। समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो। प्रत्यक्ष समाधी घेताना ते भीममुद्रेमध्ये बसले होते असं आपल्याला नामदेवराय सांगतायत, परंतु ती समाधी कायमस्वरूपी अशा प्रकारे भीममुद्रेमध्ये नाही, कारण ती समाधी ही कथा कीर्तन करणारी समाधी आहे। समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो। आणि हा जो अधिकार ज्ञानोबा यांनी मिळवला तो मिळवण्यासाठी ते स्वतःच म्हणतायत की बालछंदे 22 जन्मे, तुटली भवाब्धीची कर्मे। चंद्रार्क तारांगणे रश्मी, दान घेतला हरी। काय केलं त्यांनी,
बालछंदे 22 जन्मे, 22 जन्म त्यांना यापूर्वी घ्यावे लागले. आता याच्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही या गोष्टीकडे, परंतु एक विद्वान सुभा कुलकर्णी म्हणून होते, मराठीचे भाषाशास्त्राचे विद्वान होते डॉक्टर सुभा कुलकर्णी. त्यांनी या ठिकाणी एक 22 या शब्दाचा कालगणनात्मक अर्थ घेतला आणि मग त्या आधारे तर्क करत करत ते अशा निष्कर्षाला पोहोचले की आपण जे समजतो त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकात नाही, त्याच्यापूर्वी 100 वर्ष होऊन गेले. तपशिलात जायचं कारण नाही, परंतु हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या अभंगाचा अर्थ कालनिर्णयात्मक कालगणनात्मक घेतला होता 22 शब्दाचा अर्थ. पण तो चुकीचा आहे हे मी त्या काळामध्ये त्यांचा प्रतिवाद करताना दाखवून दिलं. ज्ञानदेवीचा लेखन शक नावाचा माझा लेख आहे, त्याच्यामध्ये ही सगळी चर्चा सविस्तर आहे, तर ती या ठिकाणी मला पूर्णपणे सांगायची नाही. परंतु त्यातली गंमत कशी आहे माहिती का, की 22 जन्म म्हणजे 22 जन्मच ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहेत. तर बहिणाबाई उदाहरणार्थ आपल्या अगोदरच्या किती 12-13 जन्मांची कहाणी सांगतात, तसं काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही. इथं जाता जाता उल्लेख त्यांनी केला, किंवा ज्ञानेश्वरीत माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, असा एक उल्लेख आहे. ह्या दोन गोष्टी एकमेकांची आपण जोडूनच पाहू शकतो आणि मग त्याचा अर्थ आपल्याला करता येईल. तर हे कोणाला माहीत झालं होतं नंतर परंपरेमध्ये, हे तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांना माहीत झालं आणि त्यांनी त्याचा उल्लेख केला. बहिणाबाई म्हणतात की मागणे मागता ज्ञानदेव क्लेश पावला 22 जन्म झाले. ज्ञानेश्वर महाराजांचे यापूर्वीचे जन्म होते असं बहिणाबाई सांगतात. आणि पुढे भगवंताला उद्देशून म्हणतात की परी तुझे मन देईन न म्हणे बहुत बळे तेने उगविले. ज्ञानेश्वर महाराजांना खूप सामर्थ्याचा उपयोग त्यासाठी करावा लागला वगैरे अशी तक्रार बहिणाबाई देवाकडे करतात वगैरे वगैरे. पण म्हणजे मुद्दा काय माहिती का, मुद्दा एवढाच आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी या आपल्या समाधीच्या अभंगात आपण यापूर्वी हे जे दान शेवटी दिलं परमात्म्याने, ते देण्यासाठी आधी 22 जन्मांची तपश्चर्या केली होती असं म्हणतायत. आणि ती या ठिकाणी आता फळास आली आणि या ठिकाणी समाधी हृदयस्थ राहून पंढरीरायाने त्यांना दिली, हा त्याचा अर्थ आहे. आणि याला सोहळा का म्हणतो आपण, साधारणपणे एखादा मनुष्य जगाचा निरोप घेतो तेव्हा आपण आपल्याला दुःख होत असतं, आपण त्याला सोहळा नाही म्हणत. पण ह्या संतांनी सगळं उलट केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचा जो अभंग अतिशय प्रसिद्ध आहे, त्याचा रूपकात्मक अर्थ भले लावा तुम्ही, तो मुद्दा नाही. परंतु ते काय म्हणतायत की आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. आता इथे काय, ही समाधी आहे आणि ही संजीवन समाधी आहे आणि तिचा अन्वयार्थ कसा लावायचा ह्याची तर आपण चर्चा करणारच आहोत. पण या ठिकाणी सांगायचा मुद्दा कसा आहे माहिती का, की जो अत्यंत महत्त्वाचा आहे की कथा कीर्तन करणारी ही समाधी आहे आणि ते अत्यंत स्पष्टपणे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः त्याचा उल्लेख केलेला आहे. आणखीन एके ठिकाणी ते म्हणतायत गळती नावाचं एक त्यांचं रूपक आहे गाथेमध्ये. त्या गळतीमध्ये ते काय म्हणतायत, निवृत्ती सखा माझा दीनदयाळू श्रीगुरु अलंकापुरी स्थापिले दिदला विठ्ठल उच्चारू. म्हणजे नामदेवराय सांगतायत त्यांच्या समाधीच्या अभंगामध्ये की खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली विठ्ठलाकडे की मला तुझ्या पायाशी समाधी घ्यायची आहे, म्हणजे पंढरपुरामध्ये. तर विठ्ठलांनी सांगितलं की तुम्ही आळंदीला जा आणि तिथे समाधी घ्या. आणि मग आळंदी क्षेत्राचा महिमा खुद्द विठ्ठलाने विवरण केला आणि ते मान्य केलं ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे समाधी घेतली. अलंकापुरी स्थापियले दिदला विठ्ठल उच्चारू समाधान जीवन माझे वरी आजान वृक्ष तरू जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. समाधी हा एक प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांचा कीर्तिघट आहे आणि चंद्र सूर्य जोपर्यंत स्थिर आहेत, आपल्याकडं संस्कृतमधून एक म्हण आलेली आहे, प्रचार आलेला आहे की यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत. आणि त्याचा थोडा विस्तार ज्ञानेश्वर महाराज करतायत, चंद्रार्क तारांगणे रश्मी, जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे तारांगण आहे म्हणजे तारका आहेत आणि जोपर्यंत त्यांची किरण आहेत, रश्मी म्हणजे किरण, तोपर्यंत
या ठिकाणी ते म्हणतायत की दान घेतला तोपर्यंत ही समाधी असणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असणार आहेत असं ते म्हणतायत. तेव्हा निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु अलंकापुरी स्थापिले दिदला विठ्ठल उच्चारू समाधान जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू वरी जववरी चंद्रसूर्य तववरी कीर्तिघट स्थिरू, हा समाधीचा अर्थ आहे. आणि नामदेवरायांनी परत हेच सांगितले वेगळ्या पद्धतीने. काय म्हणतात नामदेवराय की देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र सूर्य जव दिनकरा तव तुझी समाधी स्थिरा राहुरी निरंतर, जववरी क्षितिमंडळ जववरी हे समुद्र जळ मन कल्पक्षयी यथाकाळ माझे हृदयी ठसावे किंवा म्हणे विठोजी जववरी धरा तववरी समाधी स्थिरा हरिकीर्तन करीत सायरा वंश परंपरा उद्धरिल. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की तोपर्यंत समाधी आहे, स्थिर राहील, परंतु त्या समाधीमध्ये हरिकीर्तन करत असतील ते. म्हणजे समाधीची एक अत्यंत वेगळ्या प्रकारची कल्पना आहे. आपल्याकडे समाधी म्हटल्यानंतर योग्यानं लावलेली समाधी, आणि ज्ञानेश्वर महाराज योगी होते त्यामुळे बऱ्याच जणांचा कल तसा आहे, परंतु ही तशी समाधी नाही, ही नामस्मरण करणारी अशी समाधी आहे. आणि हे नामदेवराय सुद्धा सांगतात हरिकीर्तन करीत सायरा काय वंश परंपरा उद्धरेल. इथे कसं 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 आहे की पहा, हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आणि हा जो ज्ञानेश्वर महाराजांचा समाधीचा मुद्दा आहे, तो मुद्दा वेगळ्या पद्धतीने महत्त्वाचा का आहे की या ठिकाणी वारकरी संप्रदायाला अपेक्षित असणारी समाधी काय प्रकारची आहे आणि तिची भूमिका काय, त्यामागची भूमिका काय. आणि ही भूमिका सांगताना तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर अभंगांचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे की ज्याच्यामध्ये या प्रकारची समाधी सूचित होते, लक्षित होते. तो कोणता अभंग आहे की पाचा सहित लया तिथ झाली येऊ अनुसरले प्रेम भक्ती काळ्या रूपाशी येऊ ठाईचाची काळा अनादी बहुकाळा तेने वेदा चाळा लावी लागे माये. हा बरं का काय म्हणतायत ते की पाचा सहित लयातीत झाली येऊ अनुसरले प्रेम भक्ती काळ्या रूपाशी, की मी काळ्या रूपाची भक्ती केली, भक्ती मार्ग अनुसरले, आणि या ठिकाणी काळ रूप म्हणजे अर्थात पंढरीराय श्रीकृष्ण परमात्मा. तर त्याच्यामुळं काय साधलं, अनुसरले प्रेमभक्ती काळ्या रूपाशी हो ठाईचाची काळा अनादी बहुकाळात तेने वेदा चाळा लाविला हो. मग त्याचं वर्णन केलेलं आहे की तो काळा म्हणजे कुठला आहे, कोणत्या अर्थाने, तो काळाच्याही अतीत आहे. म्हणजे वर्णवाचक आहेत ते काळा हा शब्द, परंतु अनादी बहुकाळा काळापेक्षाही अनादी आहे. म्हणजे काळाची कल्पना तो असताना आलेली आहे. काळ हा क्रिएशन मधला आहे, क्रिएशन नंतर काळ गणना सुरू झाली. हा त्यात आपल्याला बाकीच्या परंपरा जायचं काही कारण नाही, ख्रिस्ती परंपरा, सेमिटिक परंपरा वगैरे, पण हा त्यातला एक मुद्दा आहे की आणि तत्वज्ञ काळाचं तत्वज्ञान उभं करताना विचार करतात की काळ गणना केव्हा सुरू झाली असेल. तर कालगणना सुद्धा ही क्रिएशनच्या नंतरची आहे, आणि क्रिएशनच्या अगोदर कोण असेल तर परमात्मा होता. म्हणून अनादी बहुकाळा, काळाच्याही अगोदरचा असा तो अर्थ आहे. आणि मग मला तसंच केलं त्यांनी, पाचा सहित लयातीत. कल्पना अशी आहे, आपल्याला पंचकरण माहिती आहे की मनुष्याचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. आणि असं म्हटलं गेलं की आत्मा अमर आहे, अविनाश आहे. तेव्हा मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं की आत्मा त्या पंचभूतात्मक शरीराला सोडून जातो, हे मानलं गेले. मग त्या पंचभूतात्मक शरीराचा काय होतं, लय होतो. कशामध्ये लय होतो, ती पाच महाभूतं आपापल्या मूळ तत्वाला जाऊन मिळतात. म्हणजे आप असेल, पृथ्वी असेल, पृथ्वी तत्वाला जाऊन मिळतं शरीरामधलं. आपतत्व आपतत्वाला, जलतत्व जलतत्वाला, म्हणजे आपाने जल एकच, तेजतत्व तेजतत्वाला. अशा प्रकारे त्याचा लय होतो शरीराचा. माऊली काय सांगतात त्या ठिकाणी की मी लयातीत झालो,
पण कसा, तर आत्मा हा अमर मानलेला आहेच मुळात, तो लयातीतच आहे, अविनाश आहे, त्याचा नाश होत नाही, शरीराचा नाश होतो. तर मी पाचासहित लयातीत झाले, पंचमहाभूतात्मक शरीरासकट मी लयातीत झाले. ही ती समाधी आहे. आणि मग त्या समाधीचा अर्थ लावताना एक संप्रदायामध्ये एक कथा अशी प्रचलित आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्याची मर्यादा ही 22 वर्ष ठरलेली होती. हे 22 जन्माचा याच्याशी काही संबंध नाही, हा वर्षांचा मुद्दा आहे. आणि त्याप्रमाणे यमराज आले 22 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण होत असताना, म्हणजे नाही, थोडासा माझा घोटाळा झाला. ही ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांचं इतकी कर्तव्यता झाली असं समजून यमराज आले की आता काही आवश्यकता नाही तुमची या ठिकाणी राहण्याची. तर निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, तर निवृत्तीनाथांनी 2 बोटं दाखवली अशी. तर काळाला असं वाटलं, यमराजाला असं वाटलं की ते त्यांना 2 वर्षांनी असं म्हणतात. मग ते परत काळ 2 वर्षांनी आला, परत यमराज आले 2 वर्षांनी. तर परत निवृत्तीनाथांकडे पाहिलं, त्यांनी परत 2 बोटं दाखवली, म्हणजे पुढची 2 वर्ष म्हणजे 4 झाली. मग तो परत आला 2 वर्षांनी, मग परत असाच प्रकार झाला. तर त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं की अरे तुला समजलं नाही, 2 याचा अर्थ 2 वर्ष नाही, तर 2 म्हणजे सूर्य आणि चंद्र. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हे असणार आहेत, हे राहणार आहेत. जवळवरी चंद्र सूर्य, अभंगामधून तेच सांगितलं, बालचंद्रामध्ये तेच सांगितलं. तर हे हरीने त्यांच्या शरीरामध्ये पंचभूतात्मक देहामध्ये राहावं आणि सूर्यचंद्र असेपर्यंत राहावं, आणि त्यांनी तिथं असणं, तिथे असून त्यांनी जगाचा उद्धार करावा, असा तो संकेत आहे. आणि म्हणून वारकरी निष्ठेप्रमाणे, वारकरी श्रद्धेप्रमाणे तिथे ज्ञानेश्वर महाराज अद्याप आहेत. आणि अद्याप आहेत म्हणजे काय करतायत, कथाकीर्तन करीतो, कथाकीर्तन करतायत, भजन करतायत. आणि जर तसा प्रकारचा अधिकार असेल तर तुम्हाला अशा कथा आहेत की आता उदाहरणार्थ वारकरी संप्रदायामध्ये विठोबा रुक्माई हे एक भजन आहे. ते केव्हा प्रचलित झालं, कुणी प्रचलित केलं, तर एक भजन रामकृष्ण हरी आहे, ते प्रचलित पहिल्यापासूनच आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा मंत्र दिला रामकृष्ण हरी असा आहे. आणि काही लोक अजूनही त्याप्रमाणे वागणारे आहेत की रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आम्हाला, मुळात तुकाराम महाराजांच्याकडे आला, मग तिथून आमच्याकडे आला, आम्ही आता तेच भजन करणार. विठोबा रुक्माईचा काय प्रकार आहे, तर विठोबा रुक्माई हे भजन अक्षरशः तुम्हाला सांगतो 19व्या शतकामध्ये रूढ झालेले आहे. आणि वारकरी संप्रदायामधले फार थोर अधिकारी पुरुष होते, जसं भाऊसाहेब बार्शीकर होते, विठोबांना नव्हे, त्यांच्या अगोदरचे बाबासाहेब आजरेकर होते, त्यांच्या काळातली गोष्ट आहे. ही मंडळी काही त्यातली दर्शनाला गेली असताना समाधीला त्यांना विठोबा रुक्माई असा आवाज ऐकू आला भजनाचा, कुणीतरी भजन करते. आणि हे भजन त्यांनी पूर्वी ऐकलेलं नाही. विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं कोण आहे, तर कुणीच दिसेना. तर त्यांच्यापैकी कोणाला तरी संशय आला की अरे समाधीतून तर आवाज येत नाही, म्हणून त्यांनी समाधीला कान लावून पाहिला, तर तो आवाज अधिक स्पष्टपणे ऐकवायला लागला, विठोबा रुक्माई. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे ज्ञानेश्वर महाराज तिथे भजन करतायत. आणि मग त्यांनी ते भजन संप्रदायामध्ये प्रचलित केलं. तर हा जो मुद्दा आहे की हे अमृतानुभवामध्ये त्याला एक 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 प्रकारचं स्पष्टीकरण मिळतं तुम्हाला. स्वैर झाला समाधी ही जी दशा आहे, जी या ज्ञानी भक्ताने प्राप्त करून घेतली, तिचं वर्णन करताना, या दशेचं वर्णन करताना त्याबद्दल की या दशा झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी. ही समाधी ही स्वैर समाधी आहे. समाधी म्हणजे हालचाल न करून स्वस्थ बसणं अशी समाधी नाही आहे. त्यांनी काही केलं तरी त्याची ती अवस्था मोडत नाही. स्वैर झाला समाधी. ये दशे मोक्षसिद्धी बैसो घापे. ही मोक्षाच्या पेक्षावरची अवस्था आहे की मोक्ष नावाची जी दशा आहे तिचं त्या अवस्थेला बसण्यासाठी बसकर होतं. त्याच्या पुढची आहे मुक्तीवरील भक्ती जाण. अखंडमुखी नारायण हे अखंड भजन करणारी, अखंड कथा कीर्तन करणारी अशी ती समाधी आहे. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत. आणि म्हणून
ते जरी समाधीमध्ये आत आहेत तरी त्यांचा जगाशी संबंध चालू आहे, तो संपलेला नाही. म्हणून तर मी सांगितलं कालच्या तुकोबार यांच्या अभंगाचं विवरण करताना की कुणी एक बीडचा देशपांडे तिथे येतो ज्ञानेश्वर महाराजांकडे आणि सांगतो की मला अमुक अमुक गोष्ट पाहिजे, आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की तुम्ही तुकाराम महाराजांच्याकडे जा. मग तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून काही एक अभंग असतात. तर हा जो डायलॉग आहे तो या श्रद्धेप्रमाणे अजून सुरू आहे. आणि मग त्याचं प्रतीक काय की ते जगाशी निगडीत आहे. तर ते सगळं भजन कीर्तन करणारी समाधी आहे हे दाखवणारं एक चित्र आम्ही तयार करून घेतलं होतं खूप वर्षांपूर्वी, माऊलींच्या समाधीच्या सप्तशताब्दीच्या वेळेला. म्हणजे त्याला 25 वर्ष पूर्ण होते चित्राला. हे आमचे मित्र नवीन इंदलकर म्हणून प्रकाशक आहेत, तर त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि मी मुद्दाम या ठिकाणी तेच चित्र लावलेलं आहे की लक्षात येईल तुमच्या की ज्ञानेश्वर महाराज त्या समाधीत हातामध्ये विणा घेऊन बसलेले आहेत. म्हणजे त्यांचं भजन चालू आहे, त्यांचं कथा कीर्तन चालू आहे. आणि आणखी जरा नीट पाहिलं आपण तर तुम्हाला असं दिसेल की त्या विण्याचा जे टोक आहे, वरचा भाग आहे, तो समाधीच्या बाहेर आपण ठेवलेला आहे मुद्दाम. म्हणजे त्याचा अर्थ असा की जगाशी संबंधित आहे, ते पूर्णपणे एन्क्लोज्ड असे नाही आहेत. आणि त्याचा प्रत्येक इतरांना येऊ शकतो जर आपला तसा अधिकार असेल तर. तसा तो नाथ महाराजांना आला. आपण बघतो ना ती जी गोष्ट आपण परवा सांगितली की नाथ महाराजांना खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात सांगितलं येऊन की माझ्या गळ्याला त्याच्या वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि तुम्ही येऊन ती बाजूला करा. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी आले. अलीकडच्या काळामधली एकनाथ महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं. अलीकडच्या काळामध्ये एक थोर ज्ञानेश्वर भक्त होऊन गेले गुलाबराव महाराज, वराडमधले साक्षात्कारी होते. स्वतःला ज्ञानेश्वर कन्या असं म्हणवून घेत. तर अंध होते. तर एकदा ते आळंदीला आले, म्हणजे नेहमीच यायचे, पण हा प्रसंग जेव्हा घडला त्या वेळेतला अनुलक्षून मी एकदा म्हणालो. आणि तिथे कुणीतरी माऊलींची पूजा करत होतं, दही दूध वगैरे घालून अभिषेक करत होतं. आणि दही दूध घालताना समाधीला असं ते चोळत होते, आपण जसं आंघोळ करताना अंग चोळतो आपलं त्याप्रमाणे. तर गुलाबराव महाराज म्हणाले, अरे तू काय करतोय, तू थांब. तर ते गृहस्थ थांबले, आपल्याला कोण थांबायचा आदेश देते म्हणून. त्यांनी विचारलं का थांबायला सांगितलं, मी तर पूजा करतोय. ते म्हणाले, हो तुझ्या हातामध्ये अंगठी आहे ना, ती अंगठी काढ. ती भली सोन्याची असेल पण त्या अंगठीमुळं माझ्या माऊलीला त्रास होईल. आणि मग त्यानं ती अंगठी काढली. हे असा अनुभव असल्याच्या अनेक कथा आपल्याला या वर्तुळामध्ये ऐकायला मिळते. म्हणून तो जो विणेचा बाहेर आलेला भाग आहे समाधीच्या, तो भाग म्हणजे माऊलींचं आणि या जगाचं कनेक्शन जे आहे, जो संबंध आहे, तो अजूनही आणि चंद्रसूर्य असेपर्यंत, भूमंडळ असेपर्यंत अस्तित्वात तो असणार आहे, असं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि नामदेवरायांच्या अभंगांच्या आधारे हे विवेचन केलेलं आहे. तर ही जी घटना घडली त्या घटनेला आता 725 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या घटनेचं ज्यांनी सविस्तर वर्णन केलं त्या नामदेवरायांच्या जन्माला 750 वर्ष होत आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही घटना आपल्याला सेलिब्रेट म्हणतो आपण, साजऱ्या करायच्या आहेत पूर्ण वर्षभर. आणि अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर आम्हाला कल्पना आहे की सासवडला सोपान काकांनी समाधी घेतली. मग त्याच्यानंतर ते तिथून त्यांच्याचबरोबर त्यांचे एक निकट स्नेही होते वटेश्वर, त्यांनी तिथे समाधी घेतली. नंतर ते पुंटांब्याला गेले, तिथे चांगदेवांनी समाधी घेतली. नंतर तापितेरी मुक्ताबाई महाराजांनी समाधी घेतली आणि शेवटी निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. तर हे सगळं जे वर्षातलं आहे ते आपल्याला त्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी जाऊन साजरं करायचं आहे. आणि ते करण्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य लागेल. आमच्या पुणे विद्यापीठामध्ये जी 3 अध्यासनं आहेत संतांची, ती तर या प्रक्रियेमध्ये असतीलच, परंतु त्याशिवाय सगळी संस्थाने आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं संस्थान आहे, आणखी सासवडचं असेल, पुढची संस्थान असतील त्र्यंबकेश्वरपर्यंत, त्या सगळ्या मंडळींनी पुढे आलं पाहिजे, स्थानिक मंडळींनी पुढे आलं पाहिजे. आणि ह्या करोनाच्या निर्बंधाच्या मर्यादा पाळून त्या जेव्हा पूर्ण संपतील तेव्हा संपू देत,
त्यासाठी आपल्याला थांबायची गरज नाही. पुरेसं शैथिल्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी संपूर्ण वर्षभर आपण करूयात असं मी आपणा सगळ्यांना या माझ्या 3 दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता करताना आवाहन करतो. आणि आज माऊलींच्या समाधी दिनानिमित्त आणि सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीनिमित्त आपण सर्वांना अभिवादन करतो. माऊलींना आणि इतरांना, इतर संतांना, नामदेवरायांना आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.